लक्षवेध न्यूज नेटवर्क, अचूक वेळ अचूक बातमी. मी बोलण्याचा कार्यक्रम होत असताना तुमच्याबरोबर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा अतिशय आनंद होतोय की या तालुक्याची नेते मंडळी शब्द देतात आणि ते काम पूर्ण करतात. हे आपण पाहतोय मीडियाच्या बाबतीत, मीडियामध्ये पाहतोय, सोशल मीडियामध्ये पाहतोय, मोठमोठे लोक बोलतात पण वस्तुस्थिती कधी काय काम झालेलं आपण बघत नाही. परंतु लोकनेते परिवाराच्या माध्यमातून आदरणीय आमदार साहेब काम करत असताना 2000 कोटीच्या पुढं या तालुक्याचं विकास कामाचा निधी आणण्याचा प्रयत्न 4-4.5 वर्षाच्या कालखंडामध्ये आदरणीय आमदार यशवंतराजे साहेबांनी या ठिकाणी केलेला आपण बघतोय. आणि एखाद्या वस्तीवर जात असताना ते शब्द देतात, परंतु नुसता शब्द देऊन ते मतं घेऊन त्यांचं फक्त हे करत नाही, तर ती ॲक्च्युली काम करून त्या लोकांच्या मनामध्ये स्थान करतात. असे लोकप्रिय आमदार यशवंतराजे आणि बाळाराजे पाटील साहेब या तालुक्यामध्ये संबंध काम करत असताना आमच्यासारख्या कार्यकर्त्याला एक कामाची ऊर्जा मिळते की एक मी सामान्य ग्रामपंचायत सदस्य असताना सुद्धा आम्ही एखादं काम सांगितलं तर ती कधी नाही म्हणत नाहीत आणि ती कामाचा तडीस नेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आम्हाला सुद्धा या ठिकाणी काम करण्याची ऊर्जा येते. ती ऊर्जा निर्माण करण्याचं काम आदरणीय आमदार साहेब असतील, आदरणीय भाऊसाहेब असतील, राजे मालक असतील, हे सगळे करतात. आणि या शेतकरी वस्तीसाठी आपण 80 लाख रुपयाचा निधी दिला. खरं तर पाहिलं तर या गेले पाटील साहेब म्हणले त्याप्रमाणे 20-25 वर्ष झालं का त्याचा या रस्ता होणार का नाही. आणि सरपंचाला सुद्धा वाटायचं, ह्या बसलेल्या समोरच्या सगळ्या लोकांना वाटायचं की बाबा ही रस्ता दिसता आपलं तुम्ही इलेक्शन जवळ आले म्हणून आपलं जाहीर करताय आणि होणार नाही असं वाटत होतं. परंतु तसं न होता आपण हे ॲक्च्युली काम या भूमिपूजन करायला आला नाही तरी काम ॲक्च्युली 50-60% काम झाल्यानंतर त्याचं भूमिपूजन होते सरपंच. आणि थोड्या दिवसात पावसामुळे ते डांबरीकरण राहील 1-2 महिने. परंतु तात्याने आता आपल्याला शब्द दिलाय की राहिलेला सुद्धा तुमचा रस्ता ते पूर्ण करतील. आणि या गावातील तात्याला न मागता निधी दिलेला आहे. तात्याने आणि भाऊसाहेबांनी कुठली जर लिस्ट मागितली तर त्या लिस्टमध्ये पेनूरचं नाव घ्यायचं आहे का म्हणून त्यांनी फोन करून विचारतात, किंवा ते आपलं एखादं सांगितलेलं तुम्ही एखाद्या सूचना केली असेल ते आम्ही त्यांना सांगितलं ते कधीच आपल्या यादीतनं ती नाव गाळत नाहीत. अशा पद्धतीचं काम करणारं नेतृत्व आपल्या या ठिकाणी आपल्याला लाभलेलं आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढीच अपेक्षा व्यक्त करतो, कस्तुरी मालकांच्या तिथला पण रस्त्याचा शब्द आदरणीय तात्याने दिलेला आहे ते आता परत आमच्या बनाजवाडा आणि चौरे वस्तीचा तिथला पण रस्त्याचा विषय आहे की एक प्रायव्हेटीने करावा. ह्या गावासाठी आपण भरभरून दिलेला आहे. आणि गावातले अंतर्गत रस्ते असतील, गटार असेल, तुम्ही प्रत्येक कामासाठी निधी भरपूर दिलेला आहे. आमचे काही वस्तीवर जाणारे अटॅच रस्ते आहेत, ते रस्ते सुद्धा पानांमधून असतील किंवा तुमच्या 25-15 यादीमधून प्रायव्हेटीने आमचे रस्ते घालावे. आणि तुम्ही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल. आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.